सर 1 किलोमीटर येते पूर्ण. चालायचं. चला आता मी पळणार. रामकृष्ण हरी मंडळी, गुड मॉर्निंग. तर आज आपण जाणार आहोत गाणगापूरला. आपण बघूया आम्ही कशी तयार झाले. ताई ताई वी आर गोइंग टू कर्नाटक. बाय. हाय शंभू. तर मित्रांनो आम्ही या जीप मध्ये जाणार आहोत. हे बघा हे आम्ही कसं बसलोय तुम्हाला दाखवतो. कोंबून कोंबून आम्ही लोक बसणार आहे आता. हे बघा सगळी कोंबून कोंबून बसलेली कोंबून बसलोय आम्ही. तर मित्रांनो आम्ही जीप मध्ये ऍडजस्ट झालेलो आहोत. आता आम्ही गाणगापूरला जाणार आहे. तर मित्रांनो मी आता अंताक्षरी खेळत आहे. पाच देऊ शकता. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा. तर मित्रांनो आपण आता जिथं चाललोय ना तिथं 3 का 2 नद्यांचा संगम होतो. म्हणजे त्या 2 नद्या ना इथं येऊन मिळतात. म्हणजे 3 का 2 नद्या येऊन इथं मिळतात. मी तुम्हाला दाखवतो थांबा. पण आता पाणी नाहीये मित्रांनो, सुकलंय सगळं. हे बघा केवढं मोठं आग अख्खच्या अख्ख सुकले, पाणी नाहीये म्हणून. तर मित्रांनो मी तुम्हाला जे संगम दाखवले तिथं थोडंसं पाणी राहिलंय सगळं तिथं कोपऱ्याला तिथं. आपण आता तिकडे चाललेलो आहोत. सर 1 किलोमीटर येते पूर्ण. चालायचं. चला आता मी पळणार. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर मित्रांनो इथं बघा हे पाणी आहे थोडंसं राहिलेलं. आणि यात राख असती तर ह्याच्यात आपल्याला चप्पल काढून पाय ठेवायचे असतात. पाणी घ्यायचं असतं पायावर. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ एक सोड पहिलं. ते सोड. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तिकडे 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 थांब. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर मित्रांनो इथं औदुंबर वृक्ष आहे. इथं पारायणचं वाचन केलं जातं. हे औदुंबर वृक्ष आहे.
काय खाता हो? आम्ही खात आहे बेसन भाकरी आणि सॉरी बेसन भात खाताय आणि आता ते फरसाण असतं ना ती फरसाण बेळ टाकून खाताय ते फरसाण टाकून खाताय आम्ही